हरे नमः। धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा पृथ्वी भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। मैत्रुवाच सनकाद्या नारदश्च पूर्वहंसोरुन यतिः नैते ग्रहण ब्रह्मसुधा ह्या वसन्मूर्ध्वरे तसा। या ठिकाणी चतुर्थ स्कंधातील 8व्या अध्यायाला आपण प्रारंभ केलेला आहे। यामध्ये मैत्रेय म्हणतात विदुरा, मैत्रेय विदुराला सांगतायत, सूत शौनकादिकाला, त्याचप्रमाणे शुकाचार्य राजा परीक्षितीला। अशा पद्धतीने महर्षी व्यास या ठिकाणी संवाद करतायत। मैत्रेयाच्या मुखामधून हे ज्ञान ऐकताना अत्यंत आनंद होतो आहे। आणि मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, सनकाद्या नारदश्च, ब्रह्मदेवाचे जे सनकादिक पुत्र होते, 4 पुत्र, सनक, सनंदन, सनातन, सनक कुमार, नारद, ऋभु, हंस, अरुणी आणि यती, हे सगळे नैष्ठिक ब्रह्मचारी होते। यांनी लग्न केले नाही, गृहस्थाश्रमात प्रवेश केला नाही, पण ब्रह्मदेवाच्या छातीपासून धर्म झाला आणि त्याच्या पाठीपासून अधर्म झाला। शेवटी पाठ, आपण एखाद्याला पाठ दाखवली म्हणजे काय झालं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पाठमोरा झालो, तेव्हा पाठमोरा झाला की अधर्म होतो। देवाच्या सन्मुख आलं तर धर्म होतो, देवाला पाठीमाग टाकलं की अधर्म होतो। म्हणून धर्म आणि अधर्म हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। एक धर्म आहे, दुसरे अधर्म आहे। छाती आणि पाठ एका शरीराच्या 2 बाजू आहेत। पण आपण काय म्हणतो, पाठीवर चंद्र असताना जाऊ नये। पहा ना तुम्ही, एखाद्या ज्ञानी असणाऱ्या पंचांग वेत्याकडे, पंचांग ज्ञानी असणाऱ्या माणसाकडे जा आणि तिथे गेल्यानंतर त्यांना विचारा की माझं अमुक अमुक काम आहे, माझं उत्तर दिशेला काम आहे, पैशाचं होईल का? ते पाहतात, चंद्र पाठीवर आहे का, काम होणार नाही। चंद्र सन्मुख असेल तर काम होईल, चंद्र उजवा असेल तर काम होईल। तात्पर्य असं की याप्रमाणे आपल्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत, तर आपल्या सन्मुख विन्मुखतेवर अवलंबून आहेत। ते म्हणतात, म्हणून ब्रह्मदेवाच्या पाठीपासून अधर्म झाला, त्याच्या अधर्माच्या पत्नीचं नाव काय असेल? धर्म असेल का? अधर्म जो आहे त्याच्या पत्नीचं नाव काही सत्य असेल का? नाही। धर्माच्या पत्नीचं नाव सत्य असू शकतं, पण अधर्माच्या पत्नीचं नाव खोटं बोलणं। अहो, जसा नवरा तसा तशी बायको, त्याप्रमाणे बाप वैसा बेटा, कुंभार वैसा लोटा। याप्रमाणे ते म्हणतात त्याच्या पत्नीचं नाव मृषा होतं। मृषा म्हणजे खोटं, खोटं बोलणारी त्याची बायको होती। कोणाची? अधर्माची। त्यानंतर त्याला आता जो अधर्म आहे, जो खोटं बोलणारे, अहो मला सांगा, एखाद्या घरामध्ये फक्त अधर्मच चाललेला आहे, त्याची बायको खोटं बोलण्याशिवाय दुसरं काही करत नाही, असत्य भाषण करते, भांडण करते, तिची मुलं काय चांगली निघतील का? नाही। मग कोण मुलं आहेत? दंभ हा त्याचा मुलगा आहे, माया ही त्यांची मुलगी आहे। त्यानंतर आणि हे सगळे निवृत्ती म्हणजे मृत्यू, हे सगळे आपल्याला अधःपतित करतात, मृत्यूकडे घेऊन जातात। कारण त्यांना संतान होऊ शकत नाही, देवांची त्याच्यावर कृपा नसते, म्हणून अशांना संतान होत नाही। ते म्हणतात दंभ आणि माया हे जे त्यांचे पुत्र आणि पुत्री आहेत, पुढे त्यांचा वंश विस्तार होऊ शकत नाही। मग ते म्हणतात त्यांच्यापासून जरी वंश विस्तार झाला नाही तरी दंभ आणि माया यांच्यापासून लोभ, निकृती यांचा जन्म झाला। क्रोध आणि क्रोधापासून हिंसा,
एकातून एक कसं जन्माला येतं. एखाद्याला राग आला, क्रोध आला की तो मारायला उठतो, बरोबर आहे. हिंसा होते, क्रोधातून हिंसा, आणि त्यातून त्यांची बहीण आहे कोणती, शिव्या, ही त्यांची बहीण आहे, ही त्याची बहीण आहे. मग ते म्हणतात त्या दुरुक्तीपासून म्हणजे शिवीपासून कली याने भय आणि मृत्यू त्यांना उत्पन्न केलं, आणि त्यांच्या संयोगापासून यातना आणि नरक उत्पन्न झाला. यांच्या संयोगापासून एक जोडी उत्पन्न झाली, एक निरय म्हणजे नरक आणि दुसरी यातना. हे विदुरा, याप्रमाणे तुला मी थोडक्यामध्ये प्रलय का होतो याचं कारण सांगितलं, अधर्माचा वंश सांगितला. आता अधर्माचा वंश त्यागून आपण पुण्य संपादन केलं पाहिजे, यासाठी तुला आता पुण्यकारक कथा सांगतो म्हणून सांगायला सुरुवात केली की शतरूपा ही जी महाराणी होती, तिचे पती स्वयंभुव मनु होते. त्यांना 2 मुलं होते, 3 मुली आणि 2 मुलं. आकुती देव होती प्रसूती. 3 मुलीचा वंशविस्तार सांगितला. आता 2 मुलांच्या बाबतीत एक प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद. तर ह्या 2 मुलांचा विस्तार हे सांगतात. उत्तानपाद नावाचा जो मुलगा होता, त्या राजाला 2 स्त्रिया होत्या, 2 पत्नी होत्या. एक सुनीती आणि दुसरी सुरुची. नाव मोठे गमतीचे. नाव सुनीती होतं, चांगली नीतिमान ही राणी होती, आणि दुसरी होती सुरुची. आवड, माणसाला आवड प्रिय असते, नीती प्रिय नसते. नैतिकता आवडत नाही का, नीतीने काय मिळणार आहे माणसाला. त्यापेक्षा जेव्हा आपण जेवायला जातो आजकाल, सुरुची भोजन, सुनीती भोजन नाहीये, सुरुची आहे. आवडेल ते खा, म्हणजे जिभेचे चोचले पुरवा. थोडक्यात खरं म्हणजे जिभेवर नियंत्रण केलं पाहिजे, ही सुनीती आहे. नियंत्रण ही सुनीती आहे, आणि स्वैराचार ही सुरुची आहे. पण माणसाला काय आवडतं, सुरुची. हे खा, ते खा, खमंग खा, टमंग खा, अमुक खा, तिखट खा, सगळं आवडतं का. रुची, प्रत्येकाची रुची भिन्न आहे, प्रत्येकाची आवड, आणि आवड ही जिभेवर अवलंबून आहे. आणि जीभ आपल्या ताब्यात नसली तर आपण केवळ आपलं अकल्याणच करून घेतो. पुढे मग हे खाऊ नका, ते खाऊ नका, ते खाऊ नका, बंधनं येतात का. आधी खूप खाल्लेलं असतं. डॉक्टर म्हणतात आता तूप खायचं नाही, तेल खायचं नाही, साखर खायची नाही, मीठ खायचं नाही. अरे मग काय खायचं. मग आतापर्यंत काय खाल्लं, हवा खा. कारण आतापर्यंत तुम्ही ज्या अशा स्वैराचाराने शरीराचं नुकसान केलंय, आता जर जास्त नुकसान व्हायचं नसेल तर सुनीती नीतीने वागा, नाही तर सुरुची जर प्रिय वाटली तर तुमचं नुकसानच आहे. पण सुरुवातीला कळत नाही. राजालाही प्रिय कोणती पत्नी होती तर सुनीती नव्हती, सुरुची होती. आणि सुनीती हिचा पुत्र ध्रुव होता, आणि सुरुची हिचा पुत्र उत्तम होता. एकदा घटना अशी घडली की राजा बसलेला होता सिंहासनावर, आणि उत्तम याला मांडीवरती घेतलेलं होतं. एका मांडीवर उत्तमाला घेतलं. सुरुचीची पत्नी, आवडत्या बायकोची मुलगा आहे. आवडत्या पत्नीचा मुलगा म्हटल्याबरोबर तो जास्त प्रिय असतो. नावडत्या मुलीला, नावडत्या पत्नीला, नावडत्या मुलाला विचारत नाहीत. आपण म्हणतो ना, नावडतीचं मीठ आळणी, नावडतीचं मीठ आळणी. तो किती चांगला असू द्या, स्वयंपाक चांगला होतच नाही. जी आवडती असते मात्र तिने काही वाढू द्या, फार चांगलंय, कौतुक करतात. याप्रमाणे ते म्हणतात राजाने ह्या उत्तमाला अंकावरती घेतलं, मांडीवर घेतलं. तेवढ्याच ध्रुवाने पाहिलं. तो दुडदुड दुडदुड धावत आला आणि तो पटकन दुसऱ्या मांडीवरती येऊन बसला. तिकडून सुरुची पाहतच होती एका झरोक्यातून. तिने ताबडतोब तिच्या तोंडातून शब्द निघाले, अरे ए ध्रुवा, खाली उतर. तो म्हणलं कोणाचा आवाज आहे. आईचा आवाज आहे, दुसऱ्या आईचा आवाज आहे. खाली उतर. तुला जर अशा पद्धतीने आपल्या वडिलांच्या अंकावर मांडीवर बसायचं असेल, त्यांच्या राज्यासनावर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. जा, खाली उतर. देवाला प्रार्थना कर आणि देवाला सांग की मला सुरुचीच्या पोटी जन्म दे. असं म्हटल्याबरोबर
त्याचा चेहरा उतरला. राजाही काही बोलला नाही. राजा सुद्धा मुगदळासारखाच गप्प बसला. असं म्हणला नाही, नाही नाही थांब, मी तिला सांगतो. नाही नाही, राजा म्हणला जाऊ दे बाबा, तिचा राग कशाला, तिचा विरोध कशाला. ज्याप्रमाणे सुरुची शृण्वतो राज्ञ शीर्षमा हाती गर्विता, अत्यंत गर्वाने उन्नत झालेली ती, न गृहीतो मया यत्वं कुक्षापि नृपात्मजा, माझ्या पोटी जन्म घे तरच तुला हा अधिकार आहे. म्हणून त्याला खाली उतरविलं. तो खाली आला, रडत 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 आईकडे आला. स्फुंदत होता, रडत होता, आणि त्याला कोणी समजावितही नव्हतं. त्याला काय झालं म्हणून कुणी म्हणत नव्हतं. त्याचं कोणी समजूत काढत नव्हतं. त्याच्या डोळ्यातले अश्रू कुणी पुसत नव्हतं. तपसाराध्य पुरुषाम आल्याबरोबर आईच्या गळ्यामध्ये पडला. मैत्रिय म्हणतात विदुरा, आई म्हणते अगं अरे काय झालं. सुनीती म्हणते काय झालं. मला ती दुसरी आई बोलली. म्हणे काय बोलली. ती म्हणे तू खाली उतर, तुला या नृपासनाचा अधिकार नाहीये. तुला जर माझं नृपासन पाहिजे असेल राजाचं, तर तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल आणि तू देवाची उपासना कर आणि माझ्या पोटी जन्म घे. आईने ऐकलं. आई फार हुशार होती. सुनीतीच होती. तिने बाकीच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. ती म्हणाली तुझी जी दुसरी आई ना, तिने खरं सांगितलं. तिने एक गोष्ट खरी सांगितली, तू देवाची प्रार्थना कर, देवाची उपासना कर, देवाला प्रसन्न करून घे. असं म्हणल्याबरोबर त्याच्या मनामध्ये जे विचार सुरू झाले, अरे देवाला प्रसन्न करायचंय, मातु सपत्न्या असं दुरुक्त विद्धा श्वसन दंड तो यथा ही. काय करावं विचार करू लागला. तो शेवटी राजाचा मुलगा होता, क्षत्रियाचा बच्चा होता. एखाद्या सापावर जर आपण आघात केला तर जसा तो तडफड करतो आणि काहीतरी आपल्यावरती दंश करण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे तो आता आघात त्याच्यावरती झालाय आणि तो अस्वस्थ आहे. निष्ठम निश्वसंतम स्फुरिता धरोष्ठम. त्याचे ओठ हलू लागले, नाक फुंदू लागलं, डोळ्यातून अश्रू येऊ लागले. रात्रभर झोपला पण झोप लागली नाही. रात्री 12, 1, 2 वाजले असतील कधीतरी. आईला झोप लागली. त्यांनी झोपेचं सोंग केलं आणि कोणालाही न सांगता रात्रीच तिथून जे निघाला ते राज्याच्या बाहेर पडला. अंधारामध्ये कोणालाच काही कळलं नाही, कुणी अडवलंय नाही, कुणी विरोधही केला नाही. अरे लहान मुलगा कुठं चालला. शिपाई नसतील का त्या ठिकाणी. त्या राज्याचं रक्षण करणारे जे द्वारपाल असतात ते जागेच असतील ना, पण त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही का. नावडत्या आईचा मुलगा आहे, जाऊ द्या. पुन्हा राजाचा आपल्यावरती रोष कशाला. निघाला. जे निघाला ते वनामध्ये आला. वेगवेगळे वन, उपवन, डोंगर, त्याचप्रमाणे गिरी, कंदर फिरत 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 नान्यस्ततः पद्म पलाशलोचनात आणि फिरत 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 आला. रात्र उलटली, सकाळ झाली, दिवस उजाडला तरी चालतच होता. किती चालला कळलं नाही. रात्री मोठमोठ्या वाघांचे आवाज येत होते, सिंहांचे लांडग्यांचे आवाज येत होते, दिवाभितांचे आवाज येत होते, पण घाबरला नाही. आणि त्या वनामध्ये फिरता फिरता मैत्रेय म्हणतात विदुरा, एवढ्यात भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. महर्षी नारद त्या ठिकाणी आले. अगदी वेळेवर येतात नारद. आल्याबरोबर म्हणले अरे 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 मुला, तू कुठे निघालास. असं म्हणल्याबरोबर तो म्हणला मी देव मिळवायला निघालोय, देवाला प्रसन्न करायला निघालोय. हे ऐकलं नारद सदुपाकरणे त्याचा तसेच कीर्षितम. नारद म्हणू लागले अरे अरे नाव काय तुझं. माझं नाव ध्रुव आहे, उत्तानपाद राजाचा पुत्र आहे मी. हा असं आहे का म्हणे. अरे तुझं वय लहान आहे, अजून तर 5 वर्षाचंच वय आहे तुझं, आणि या वयामध्ये देव मिळत नसतो. म्हणजे असं आहे का, कमी वयात देव मिळत नाही असा नियम आहे का. नाही म्हणले तसा नियम नाही, पण तुझं वय सध्या खेळण्याचं आहे, क्रीडा करण्याचं आहे. तू चिडलास, रागवलास, तुझा मानभंग झाला, तुझ्या मनामध्ये एक प्रकारचा राजाबद्दल आईबद्दल दुस्वास निर्माण झाला. स्पृष्टामूर्धन्य घ्नेन पाणीनं ग्रह विस्मिता. हातात हात घेतला हातात हात घेतला या लहान लेकराचा आणि हसले नारद.
अरे तुझं खेळण्याचं वय आहे, मला कळतं. तू क्षत्रियाचा बच्चा आहेस म्हणून तुझ्या मनामध्ये मानभंग अपमान झाल्याचं तुला जाणीव झाली. परंतु याचा तू विचार कर की या अरण्यामध्ये कोणीच तुला सोबत नाहीये आणि या अरण्यात रात्री बेरात्री तू राहणार. वाघ आहेत, सिंह आहेत, लांडगे आहेत, यांची भीती आहे. मोठमोठे अशा प्रकारचे क्रूर प्राणी आहेत, सर्प आहेत, विंचू आहेत, नाग आहेत. आणि आता तुझं कुमारस्य सत्तस क्रीडना दिशू, खेळण्याचं तुझं वय. जा जा परत जा. राग आलाय ठीक आहे, आता राग कमी केला असेल, तुझा राग कमी झाला असेल, इतकं तू चालत आलास, आता तू परत जा, मी तुला मार्ग दाखवतो, चल. ऐकल्याबरोबर ध्रुव म्हणतात, नारदा आपण देवर्षी नारद आहात, मी तुम्हाला नमस्कार करतो. तुमची भेट झाल्यावर देव भेटत नाही असं होत नाही. नारदाची भेट झाली म्हणजे देवाची भेट झालीच समजा. का तर तुम्ही स्वतः देवर्षी आहात, तुम्ही स्वतः नामस्मरण करत आहात. तुम्ही आता मला घरचा रस्ता दाखवू नका, मला देवाचा रस्ता दाखवा. असं म्हटल्यावर ध्रुवानी नारदाला नमस्कार केला. नूनं भवान भगवतो यंग परमेष्ठिरः अहो विदुदं नटते वीणां हितार्थं जगतोर्कवत. किती हुशार आहे हा मुलगा. तो म्हणतो, नारदा तुम्ही जगतोर्कवत, जगामध्ये जसा सूर्य हा प्रकाश देणार आहे तसे तुम्ही ज्ञानाचे प्रकाश देणारे आहात आणि त्यासाठी जगामध्ये फिरता. तुमच्या हातामध्ये जी वीणा आहे त्याच्यामधून जो नामस्मरणाचा घोष बाहेर पडतो तो जगाच्या कल्याणासाठी बाहेर पडतो. विदुदं नटते वीणां हितार्थं जगतोर्कवत. तुम्ही जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, तुम्ही संत आहात, जगाचं कल्याण करणारे आहात. तेव्हा माझं कल्याण मला कशात आहे सांगा, मला भगवंताची भेट घालून द्या. असं म्हटल्यावर नारद म्हणाले, वा खरोखर तुझी निष्ठा पक्की आहे, तुझी मनामध्ये असलेली जी ईश्वराच्या भेटीची भावना आहे ती पक्की आहे. आता मी तुला उपाय सांगतो. हे पा, आता इथून तू काय कर, तर तात गच्छ भद्रंते यमुना तटम शुची. जा इथं यमुनेच्या तटाकावर जा, तिथे स्नान कर. त्याच्या जवळच मधुवन आहे. मधुवनामध्ये यासाठी जायला सांगितलं की मधुवनात नित्य भगवंताचं वास्तव्य आहे. तसं तर सामान्य रूपाने ईश्वर सर्वत्रच आहे, पण विशेष रूपाने मधुवनात आहे. पुण्यम मधुवनम यत्र सान्निध्यम नित्यदा हरेः. ज्या ठिकाणी भगवंताचं सान्निध्य नित्य आहे, भगवान तिथे ताबडतोब प्रसन्न होण्यासाठी बसलेलाच आहे, त्या ठिकाणी मधुवनात जा. मधुवनी मधुशत्रु नमो हरी. वामन पंडितांनी म्हटलंय ना, मधुवनी मधुशत्रु नमो हरी. त्या हरीला नमस्कार असो जो हरी मधुवनामध्ये मधु नावाच्या राक्षसाचा ज्याने निपात केला आणि म्हणून त्याला माधव अशी संज्ञा प्राप्त झाली. तेव्हा तिथं जा. तिथे गेल्यानंतर दररोज कालिंदीचं स्नान करत जा आणि मी सांगतो त्याप्रमाणे आसन कर. तुला जसं जमेल तसं तुझ्या योग्य ते पद्धतीने आसन, कल्पित आसन, आसनावर बस. प्राणायाम कर, त्याचप्रमाणे प्राणायाम प्रत्याहार हे कर. तसंच जे 3 पद्धतीच्या गोष्टी आपल्याला दिसतात, सांगतात, ज्या प्राणायामाच्या अत्यंत आवश्यक आहेत, त्यामध्ये कुंभक आहे, रेचक आहे आणि पूरक आहे. ह्या 3 पद्धतीने प्राणायाम कर आणि नंतर श्री वत्सांकम घनश्यामम, भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आण. श्री वत्सांक, ज्याने भगवंताने वत्सलांछन चिन्ह धारण केलेलं आहे, घनश्याम मूर्ती आहे. करुणार्णवम, डोळ्यामध्ये करुणेचा सागर आहे, अशी प्रेममय मूर्ती डोळ्यासमोर आण. शंखचक्र गदा पद्म धारण केलेली, पितांबर धारण केलेली, वनमाला धारण केलेली मूर्ती डोळ्यासमोर आण. किरीटनम कुंडलिनम, गळ्यामध्ये वनमाला आहे, कानात कुंडल आहेत, मस्तकावर किरीट आहे, कौस्तुभ धारण केलेला आहे आणि कांची कलाप पर्यस्तम लसत कांचन नूपुरम दर्शनीय तमम शांतम मनोनयनवर्धनम. अत्यंत शांत भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आण. मनाच्या डोळ्याला आनंद देणारी, या डोळ्याला नाही, हे चर्मचक्षु आहेत. चर्मचक्षुच्या पेक्षा मर्मचक्षु महत्वाचे आहेत. मर्म म्हणजे मनाचे डोळे, अंतःकरणाचे डोळे करा आणि अंतःकरणाच्या डोळ्यातून देवाला पहा. आपण त्या डोळ्यांनी पाहतो का देव दिसत नाही, मग चष्मा घाल. अहो तो काचेचा आहे, हा चर्माचा आहे. मनाचा चष्मा लावा ना, मनाचा डोळा उघडा म्हणजे भगवान सर्वत्र दिसेल. ज्याप्रमाणे
मनोनयनवर्धनम, मनाच्या डोळ्यांच्या आनंदाचा जो विषय आहे तो भगवान आहे. म्हणून पद्यांनखमनी श्रोणी, आणि पायापासून ते डोक्यापर्यंत ध्यान कर भगवंताच्या. आपण बघितलं कपिल महामुनीने ध्यान कसं करावं सांगितलंय. ध्यायतश्चरणारविंदम, भगवंताच्या चरणारविंदाचं आधी ध्यान करावं, जिथून गंगा प्रगट झाली, गंगेचा प्रवाह प्रगट झाला. आणि गंगा ही कशी आहे तर पांढरी स्वच्छ अशा प्रकारची गंगा, शुद्ध करणारी स्फटिकवत गंगा म्हणजे गांग जल. गंगा ही प्रत्यक्ष पवित्र करणारी आहे. आणि म्हणून ते म्हणतात ही गंगा गगनातून निर्माण झाली, म्हणून गांगेयम. गंगा ही कशी आहे तर गगनातून प्रगट झाली आहे, म्हणून ती शुद्ध आहे, ती पवित्र आहे. आणि म्हणून ते म्हणतात गांगेयम गजगंडवत गगनवत, गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत गेयवत असं वर्णन आहे. गंगावत गजगंडवत, मोठ्या धारा आहेत तिच्या, जणू काय हत्तीचे सोंडच असावेत अशा धारा आहेत. गंगावत गजवंत गंडवत गजव गगनवत गांगेयवत गेयवत याप्रमाणे. आणि आवाज तिचा धो 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 आवाज येतोय. हा ऐका, भगवंताच्या चरणाचा विचार करताना हा सगळा विचार करा. आणि ही गंगा ज्या शंकराने डोक्यावर धारण केली त्या गंगेचं महात्म्य काय असेल ते पहा. याप्रमाणे तिथून मग आता पुढे काय करू, पुढे असं कर, तुला एक मंत्र देतो, हा मंत्र जपल्याबरोबर सगळं जग तुझ्या ताब्यात येईल. आपण म्हणतो ना काय, मोबाईल म्हणजे सगळं जग आहे. काय मुठ्ठी में, दुनिया करो मुठ्ठी में. अहो दुनिया करो मुठ्ठी में हे केवळ भौतिक झालं, पण आध्यात्मिक पातळीवर मंत्र म्हणला की सगळं जग आपल्या ताब्यात येतं. ते मंत्र त्यांनी जो सांगितलाय तो मंत्र या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय, हा 12 अक्षराचा मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र. एवं भगवतो रूपम, भगवंताच्या रूपाचं ध्यान करता करता ह्या मंत्राचं स्मरण करायचं. नित्य सतत मंत्र चालू ठेवायचा. आणि आधी काय करायचं तुला मी सांगतो याप्रमाणे. ओम नमो भगवते वासुदेवाय, राजाच्या घरी पोहोचले. हा राजा अस्वस्थ चित्त बसलेला होता आणि विचार करत होता काय करावं. माझा मुलगा लहान होता, 5 वर्षाचा, आणि मोठा हुशार होता, ज्ञानी होता. गेला बिचारा, कुठं गेला, काय गेला. त्यांनी लोकांना पाठवलं, शोध घ्यायला पाठवलं. लोकांना काय वाटलं, लहान 5 वर्षाचं पोरग इथले इथे गेला असेल, आता राज्याच्या बाहेर गेला असेल, आपण आणू. परंतु कशाचं सापडलाच नाही. तो रानावनात गेल्यावर कशाचं सापडतोय. सगळे लोक परत आले, म्हणले महाराज मुलगा मिळाला नाही. अरे, आणि विचार करत बसला, रडत बसला, शोक करत बसला. तेवढ्यात नारदाचं आगमन झालं. नारदाला पाहिल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला. नारदाने विचारलं, अरे राजा, का रे तुझी चर्या उतरलेली का दिसते. सगळं माहित होतं बरं का, पण तरी विचारायचं, का रे तुझी चर्या उतरली, शोकग्रस्त दिसतोयस का, कारण काय.
असं म्हटल्याबरोबर शांतम शयानम क्षुधितम, काय सांगावं महाराज, अहो मी स्त्रीजित झालो, मी माझ्या सुरुची नावाच्या पत्नीच्या इतका अधीन झालो, इतका कह्यात गेलो की माझ्या पुत्राला गमावून बसलो. बिचारा माझा पुत्र सुतो मे बालको ब्रह्मन स्त्रैणेनात्मे आत्मकरुणात्मना, स्त्रैण झालो मी, स्त्रैण. तिच्या इशाऱ्यावर नाचू लागलो, ती म्हणे तसं करू लागलो. आणि जसा एखादा लहान मुलाच्या हातात भवरा असावा आणि त्याला जाळी किंवा दोरी असावी, जाळी जशी भवरे आला, कांता फिरवी तशीच नवरे आला, त्याप्रमाणे तशी माझी अवस्था झाली. मी तिच्या इशाऱ्यावर फिरायला लागलो आणि माझा चांगला मुलगा मी आज गमावून बसलो. निर्वासित 5 वर्षा, निर्वासित शब्द इथे बरं का, आजच निर्वासित नाही, ते पाकिस्तानमधून आलेले त्याला आपण निर्वासित म्हणतो. निर्वासित म्हणजे हाकलून दिलेले. तेव्हा मी माझ्या मुलाला निर्वासित केलं, त्यांना या राज्यातून हाकलून दिल्यासारखं झालं. 5 वर्षाचा होता, अत्यंत बुद्धिमान होता, आणि तो कुठे गेला असेल, त्याला लांडग्यांनी खाल्ला असेल का, त्याला एखाद्या कोल्ह्या कुत्र्यांचा भक्ष तो झाला असेल का, वाघा सिंहांनी त्याच्यावरती झाप टाकली असेल का, त्याला भूक लागली असेल का, तहान लागली असेल का, त्याला झोपला असेल का नाही. शांतम शयानम क्षुधितम. आणि म्हणून मला मनाला खेद होतोय, शोक होतोय. असं म्हणल्याबरोबर योंकम प्रेमना, अहो मी त्याला मांडीवर घेतलं नाही, हो मी त्याला कुरवाळलं नाही, मी त्याचं समजूत काढली नाही. तो रडत होता पण मी त्याला कधी समजावलं नाही. असं म्हणल्याबरोबर नारद म्हणतात, अरे राजा तू रडू नकोस का, तुझा मुलगा मी पाहिला. हा तुम्ही पाहिला, कुठे, मग परत का नाही आला. तो परत येण्यासाठी नाही गेला, तो देवच प्रसन्न करण्याला गेलेला आहे. तेव्हा तत्प्रभावज्ञ विज्ञाय, त्याचा प्रभाव तुम्हाला माहित नाही. तो अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा महान भगवत भक्त होणार आहे. मैत्री म्हणतात, विदुरा तो आता भगवंताला प्रसन्न करूनच माझ्या आदेशाप्रमाणे तो येईल आणि सुदुष्करम कर्म कृपा लोकपाल प्रभू, तो इतका श्रेष्ठ दर्जाचा भगवत भक्त होईल की सर्व जग त्याला नमस्कार करील. असं म्हटल्यानंतर मैत्री म्हणतात, विदुरा हा इकडे ध्रुव त्या ठिकाणी आला. मधुवनामध्ये आल्याबरोबर आधी कालिंदीचं स्नान केलं, पुण्य जलामध्ये त्यांनी स्नान केलं आणि जसं नारदाने सांगितलं तसं आचरण करायला सुरुवात केली. कशी समाहित पर्यचरण, आधी भगवान नारायणाची मूर्ती डोळ्यासमोर आणली, त्यानंतर त्यांच्या उपदेशानुसार एका पायावर उभा राहिला, एका पायावर उभा राहून तपश्चर्या करायला सुरुवात केली. नारद यांच्या उपदेशानुसार एकाग्र चित्त केलं आणि त्रिरात्रांते 3 रात्री म्हणजे 3 दिवसाला, आधी कपित्थ बदरा शना, 3 रात्री म्हणजे 3 रात्री नंतर पुन्हा 3 रात्री, 3 दिवसानंतर पुन्हा 3 दिवस, 3 दिवस उपवास करायचा. आणि 3 दिवसानंतर उपवास कशाने सोडायचा, तर फक्त कवट खायचं किंवा बोरं खायची. त्यानंतर पुढे द्वितीयंच तथा मासम असं 1 महिना केलं. नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये वाळलेले पानं 6 दिवसाला खायचे, 6 दिवसाचे उपवास आहे. मग वाळलेले पानच खायचे. त्यानंतर पुढे असं 2 महिने केलं. त्यानंतर तृतीयंचान मासम, नंतर 3 महिन्यानंतर 9 दिवसाला फक्त पाणी प्यायचं. नवमे हनी, फक्त पाणी प्यायचं 9 दिवसाला. आता आपल्याला 9 दिवसाचे उपवास असतात आपल्या देवीचे, पण तेवढे सुद्धा 9 दिवसाचे उपवास होत नाही. काय खावं काय नाही हा प्रश्न पडतो. इथे 9 दिवसाला फक्त पाणी पिलेले. अभक्ष उत्तम श्लोक. याप्रमाणे फक्त वायुभक्षी, वायूच फक्त भक्षण केला, आपल्या श्वासावर नियंत्रण केलं. 6 महिने झाले. पंचमे मासेनु प्राप्ते, 5व्या महिन्यामध्ये सगळं विश्व आपल्या ताब्यात आणलं, सगळा श्वास आपल्या ताब्यात आणला. जित श्वासो नृपात्मजा, जगातला ब्रह्मांडातला सगळा वायू आत्मसात केला. आता हा कसा केला हे त्याची त्याला माहिती. ध्यायन ब्रह्मपद एकेन, एका पायावर उभा राहिला आणि सर्व भूतांच्या मधला श्वास आपल्यामध्ये आणला. आधारम महदादीनाम, आपण बघितलं महद ब्रह्म, भगवंताच्या मायेनंतर महद ब्रह्म निर्माण होतं. महद म्हणतात त्याला, महद
हा विश्वाच्या निर्मितीचा पहिला अंकुर आहे किंवा आविष्कार आहे. त्यातून अहंकार निर्माण होतो. तर सगळा महदादी नाम महद ब्रह्म जे अर्थात माया, मायेचा सगळा जो विस्तार आहे तो आत्मसात केला. त्यावरती प्रधान पुरुषेश्वरम, त्याच्यावर मायेला आपल्या ताब्यात आणलं आणि आता ब्रह्माकडे आपली दृष्टी लावली. ब्रह्मधारयामाण धारयमाणस्य त्रयोलोकाश्च कंपिरे, आणि त्रयोलोकाश्च कंपिरे पृथ्वी, त्याप्रमाणे भूरलोक, भूलोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक सगळे थरथर थरथर कापू लागले. पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग हे तिन्ही आपल्या ताब्यात घेतले. आणि तदंगष्ठू निपीडतामही, आपल्या पाय जो ठेवलेला होता त्या पायावर उभा राहिलेला होता त्यांनी पृथ्वी डळमळू लागली, पृथ्वी थरथर कापू लागली, इतकं पायाचं ओझं वाढलं. तदंगुष्ठ निपीडितामही, अंगुष्ठ पायाच्याही एका अंगठ्यावर उभा होता तो, नुसत्या पायावरही नाही, एका पायाच्या अंगठ्यावर उभा होता. त्या अंगठ्याने पृथ्वी डळमळू लागली. न नाम तत्रार्थ, आणि सगळे देव, इंद्रादिक देव ब्रह्मदेवाला शरण गेले. महाराज आमचे पोट फुगले, आम्हाला श्वास घेता येईना, सोफोकेशन व्हायला लागलंय, कृत्रिम श्वासोश्वास लावा, नळ्या लावा म्हणले कृत्रिम. ते म्हणले अहो कृत्रिम श्वासोश्वास लावायची गरज नाही, आपण विष्णूकडे जाऊ. म्हणले काय, आमचे दमछाक होऊ लागली, आमच्या छातीमध्ये श्वास घेता येईना, निरुद्धया म्हणण्या ध्येया, आम्हाला काही कळेना काय करावं ते. आणि सगळं चराचर विश्व या ठिकाणी ताब्यात घेतल्यामुळं भगवंताला सगळे शरण गेले. भगवंत म्हणतात काळजी करू नका, माभैष्ट बालम, तुम्ही घाबरू नका. माझा या ठिकाणी उत्तानपादाचा पुत्र ध्रुव हा माझ्याशी एकरूप झालेला आहे. त्यामुळं मै संगत आत्मा, तो माझ्याशी एकरूप झाल्यामुळं यतो हिवा प्राण निरोध आसीत, त्यामुळे तुमचा प्राणाचा अवरोध झाला, तुम्हाला सोफोकेशन व्हायलंय, तुम्हाला श्वास घेता येईना, छातीमध्ये गच्च झाल्यासारखं झालंय. आता मला ताबडतोब त्याला दर्शन दिलं पाहिजे. म्हणून दौतानपादिर्मय संगत आत्मा, याप्रमाणे देव म्हणाले मी आता लवकरात लवकर जातो. आणि ताबडतोब भगवान मधुवनामध्ये प्रगट झाले. मधुवनात प्रगट झाले. हृत्पद्म कोशे पुरितम तडित प्रभाम, आधी हृदयामध्ये प्रगट झाले. त्याच्या वीज जशी आकाशामध्ये चमकावी तसं चमकन प्रकाश पडला आणि प्रगट झाली. हृत्पद्म कोशे स्फुरितम तडित प्रभाम, तडित म्हणजे वीज, विजेचा प्रभा, विजेचा प्रकाश जसा व्हावा तसा एकदम हृदयामध्ये प्रकाश पडला. आणि एकदम हृदयामध्ये जी त्यांनी साठवलेली मूर्ती होती देवाने तीच काढून घेतली. आणि तो म्हणाला अरे आतापर्यंत ज्या मूर्तीचं मी ध्यान करत होतो तिरोहितम, ती मूर्ती कुठे गेली. म्हणून डोळे उघडले. त्यांनी डोळे उघडले तर प्रत्यक्ष भगवान गरुडारूढ त्या ठिकाणी उभे राहिले, समोर आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. बहिस्थितम तदवस्थम तदर्श, जी मूर्ती हृदयात होती तीच समोर पाहिली, जी मूर्ती अंतःकरणात होती तीच समोर. बहिस्थितम, बहिस्थितम ती समोर उभी राहिलेली पाहिली. तदवस्थम तदर्श, ती पाहिल्याबरोबर आनंद वाटला. पण जे 6 महिन्यापासून दुसरा शब्दच नव्हता, ओम नमो भगवते वासुदेवाय, त्याच्याशिवाय दुसरा शब्द नव्हता. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यामुळं त्याला काही कळेना, बोलता येईना. त्याने हात जोडले, भगवंताला नमस्कार केला. त्याला बोलता येत नसल्यामुळं भगवंताने आपला शंख घेतला आणि त्याच्या कपोल म्हणजे गालाला लावला. गालाला लावल्याबरोबर त्याला बोलायला यायला लागलं. स्पर्श बालम कृपया कपोले, त्या शंखाचा स्पर्श, शंख ध्वनी आहे ना, ध्वनीचा स्पर्श झाल्याबरोबर या ठिकाणी त्याला वाचा फुटली. आणि ध्रुव, या ध्रुवानी भगवंताची स्तुती केली. भगवान आपण मला प्रसन्न झालात, आपल्याला साष्टांग नमस्कार असो. त्वदत्तया वयोनी मदच विश्वम, हे देवा, हे तुम्हीच मला ध्रुवाचं रूप म्हणजे मला राजाच्या मुलाचा जन्म दिला, तो तुम्हीच दिला. तुम्हीच सर्व जगाची उत्पत्ती करता, स्थिती करता, लय करता, सर्व विश्वाचं पालन करणारे तुम्हीच आहेत. सर्व ब्रह्मादिकाच्या वरती आपलं स्थान आहे. भक्तिमोह प्रभताम त्वयि मेत संगो, मला आपली भक्ती कायम असावी, मला तुम्ही कधी अंतर देऊ नका, माझ्या अंतःकरणामध्ये तुमची भक्ती सतत असावी. तिर्यंग नगराज विसर्प दैत्य, अहो देवा,
जे देव आहेत, दैत्य आहेत, मनुष्य आहेत, ते सगळे केवळ या माईक पसाऱ्याने भुलतात. कल्पांत येतत अखिलम जठरेण गृह्णन. आणि ते एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मात फिरत राहतात, परंतु त्यांना तुमचं स्वरूप दिसत नाही. आणि आज त्वम नित्य मुक्त परिशुद्ध विबुद्ध आत्मा. तुम्ही नित्य आहात, तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही बुद्ध आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही परम ज्ञान आहात, परम आनंद रूप आहात. कूटस्थादि पुरुषो भगवान तदिविषः. तुम्ही कूटस्थ आहात. या ठिकाणी जीव आणि परमात्मा, जीव आणि ईश्वर याच्यातला भेद सांगितलेला आहे. जीव कसा आहे तर जीव हा परस्वाधीन आहे आणि भगवान हा स्वाधीन आहे. तो मुक्त आहे, जीव बद्ध आहे, परमात्मा मुक्त आहे. म्हणून नित्य मुक्त. परमात्मा नित्य मुक्त आहे आणि जीव नित्यबद्ध आहे. परमात्मा परिशुद्ध आहे, जीव अशुद्ध आहे. कशाने? वासनेने, वासनात्मक देहाने तो अशुद्ध झालेला आहे. कर्माने तो अशुद्ध होतो. देव मात्र विबुद्ध. बुद्ध म्हणजे ज्ञान. जीव हा अज्ञानी आहे आणि ईश्वर हा ज्ञानी आहे, म्हणून विबुद्ध शब्द वापरलाय. तो कूटस्थ आहे. आदि पुरुषो भगवंत दिशा. हा कूटस्थ. कूट म्हणजे माया. मायेच्या पलीकडे ज्याचं स्थान आहे त्याला कूटस्थ असं म्हणतात. आणि म्हणून देवा तुम्हाला नमस्कार असो. मानंद मात्र विकार मम प्रपंचे. तुम्हाला मी नमस्कार करतो, तुम्हाला मी शरण आलोय. प्रपद्ये, तुम्हाला मी शरण आलो. मानंद मात्म मविकार. तुम्ही आनंद रूप आहात, अविकार रूप आहात, आनंद रूप आहात. तुम्हाला मी शरण येतो. असं म्हटल्यानंतर मैत्री म्हणतात, विदुरा भगवंतांनी ही स्तुती ऐकली आणि ध्रुवाला सांगितलं, ध्रुवा आता तुला मी सांगतो त्या आदेशाप्रमाणे तू परत जा, तू राज्य कर. 36,000 वर्ष एवढं राज्य तू कर आणि यानंतर तुला मात्र ध्रुव पद प्राप्त होईल. यत्र ग्रह नक्षत्राणाम ज्योतिषाम चक्रम आहेत. ज्या ठिकाणी ज्योतिष्य सर्व ब्रह्मांड जिथं फिरतंय त्याचं जे मूळ केंद्र आहे ते आहे ध्रुव. ध्रुव याचा अर्थ असा की जो कधी हलत नाही. बाकी सगळं गतिमान आहे. अगदी पृथ्वी गतिमान आहे, सूर्य गतिमान आहे, आकाशगंगा गतिमान आहे, सगळे फिरते, पण ध्रुव मात्र स्थिर आहे. तो फिरत नाही आणि त्याच्या भोवती हे सगळं फिरतं. ती गती मी तुला प्राप्त करून देणार आहे, तू काळजी करू नकोस. पण आता मात्र जा आणि 36,000 वर्ष राज्य कर. असं म्हटल्यानंतर नमस्कार केला आणि भगवान गुप्त झाले, गरुडावर बसून निघून गेले. भगवान निघून गेल्यावर हा बघत राहिला. अरे म्हणले, देवाला मी मुक्ती मागितलीच नाही, देवाने पुन्हा मला 36,000 वर्ष राज्य करायला सांगितलं. अरे मुक्ती मागितली असतं तर बरं झालं असतं. जाऊ द्या, आता सांगतात देव त्याप्रमाणे करू. तिथून निघाला आणि ध्रुव निघाला हे कळल्याबरोबर इकडे राजाला वार्ता कळाली. ध्रुव निघाला. उत्तानपाद राजा आपल्या संपूर्ण सर्व लोकांसह त्या ठिकाणी हत्ती त्यांनी मोठा पाठवला, रथ पाठवला, कुंजर मोठमोठे हत्ती पाठवले. त्याच्यावर बसून ध्रुवाला येण्यासाठी सगळे लोक राज्याच्या तिथे स्वागताला आलेले आहेत. पहा, जाताना कोणी नव्हतं, कुत्र विचारत नव्हतं. येताना मात्र जय जयकार करत आणलं. ध्रुव महाराज की जय. असंच असतं. एखाद्याला पद मिळालं की त्याचा जय जयकार सुरू होतो आणि पद गेलं की कोणी विचारित नाही. पण हा ध्रुव पद आहे, त्याचं पद जाणारं नाहीये, याचं पद कायमच आहे. म्हणून अहोपद मनात्मानम. आणि राजाने सदस्वम रथम आरूढ स्वतः रथावरती बसला आणि ब्राह्मण आले, कुलवृद्ध आले. मंत्राचा घोष सुरू झाला. ब्राह्मणांच्या द्वारे मंत्रघोष सुरू झाला. कोणी गायन करू लागलं, कोणी नृत्य करू लागलं, शंख वाजू लागले, दुंदुबी वाजू लागले, पणम वाजू लागले, त्याचप्रमाणे वेणू वाजू लागल्या, त्याचप्रमाणे गोमुख वाजू लागले आणि सगळीकडे ध्वज लावले, पताका लागल्या, तोरणं लागले. जणू काही उत्सवच आहे. जसं गणेशोत्सवात आपण करतो, सगळीकडे तोरणं लावतो, पताका लावतो, केळीचे स्तंभ लावतो, त्याप्रमाणे पूर्ण राज्यभर सगळ्यांनी केळीचे स्तंभ उभे केले. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रियांनी आपापल्या दारामध्ये पूर्ण कलश उभे केलेले आहेत, ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्वत्र चंदनाचे सडे टाकलेले आहेत. आणि तिथून ध्रुव महाराजांचं आगमन झालं. राजानं श्रद्धदे भद्र. राजा सामोरा गेला आणि आल्याबरोबर राजाला त्याने नमस्कार केला. सुनीती सुरुची शास्य महिषो रुक्म भूषिते. सुनीती आणि सुरुची ह्या सुद्धा अलंकाराने मंडित होऊन
सुंदर अशा प्रकारचे वस्त्र प्रावरण धारण करून समोर उभ्या राहिल्या. आल्याबरोबर या ध्रुवाचं स्वागत झालं आणि स्नापयामास तनयम. या ध्रुवाला कधी बघेल असं आईला झालेलं होतं. आल्याबरोबर ध्रुवाने पहिल्यांदा आपल्या सुरुचीला म्हणजे दुसऱ्या आईला नमस्कार केला, सावत्र आईला नमस्कार केला, ज्याला म्हणतात भगवत भक्त. मनातला द्वेष मत्सर क्रोध काही राहिला नाही. सावत्र आईला आधी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर तिच्याही डोळ्यातून अश्रू आले. ती म्हणजे माझं चुकलं, मला क्षमा कर. तो म्हणाला आई तुझं काही चुकलं नाही, तू म्हणाली म्हणून मला देव प्रसन्न झाला, तू जर म्हणली नसतीस तर मला देव प्रसन्न झाला नसता. आणि याप्रमाणे तम दृष्टो वनान अभ्यास आयांतम तसारथात. आणि मग सुनीतीला नमस्कार केला. तिने त्याला आलिंगन दिलं, दृढ आलिंगन दिलं. तिच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्याला भिजवून काढलं, जणू काही आंघोळच घातली. अभिवंद्य पितो पादा. मग वडिलांना नमस्कार केला. ननाम मातो ऋषी सज्जनाग्रणी सर्व ब्राह्मणांना नमस्कार केला आणि मग राज्यामध्ये आले. पयस्तनाभ्याम शुश्राव. सुनीतीच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम दाटलं की मातृ हृदय तिचं भरून आलं. तिने तिला पाहणा फुटला. याप्रमाणे ताम शशंसुर जना राज्ञी दृष्ट्या ते पुत्र अर्त्या. याप्रमाणे तिथे समृंदय कदली स्तंभही. याप्रमाणे ध्रुवाचं स्वागत झालं आणि सुंदर अशा प्रकारच्या गाद्या गिरद्या टाकल्या होत्या. महामणी व्रात महामण्याच्या फरशा होत्या. वया फेनने भा शय्या. पांढऱ्या स्वच्छ दुधावरचा फेस असावा त्याप्रमाणे या शय्या होत्या. त्यावर रोकमा म्हणजे सुवर्णाचे अशा प्रकारचे गज होते लावलेले आणि स्फटिक कुड्येषु स्फटिक रत्न सर्वत्र होते आणि उद्यान होते. त्या ठिकाणी हंसय होते, कारंड होते. त्या ठिकाणी असं राज्य चाललेलं होतं चांगलं. मग राजाने आपलं राज्य या दोघांना देऊन टाकलं आणि राजा वनामध्ये निघून गेला. मैत्री म्हणतात विदुरा. यानंतर त्या प्रजापतीची जी मुलगी होती त्या प्रजापतीची शिशुमार पुत्री भ्रमी हिच्याबरोबर यांनी लग्न केलं. शिशुमार हे जे प्रजापतीचा पुत्र आहे त्या शिशुमाराची मुलगी होती भ्रमी नावाची. तिच्याबरोबर यांनी लग्न केलं आणि त्याला कल्प आणि वत्सर असे 2 मुलं झाले. त्यानंतर त्याची दुसरी पत्नी होती ती वायूची मुलगी होती इला नावाची. तिच्यापासून उत्कल नावाचा मुलगा झाला आणि एक कन्येचा जन्म झाला. त्या आणि उत्तमाचा मात्र विवाह झाला नाही. उत्तम अविवाहित राहिला. नंतर एकदा शिकार करता करता तो गेला. त्या शिकारीच्या वेळेला शिकार करता करता यक्षाने त्याच्यावरती आक्रमण केलं आणि यक्षाबरोबर याचं युद्ध झालं. त्याच्यात हा मारला गेला. हे कळाल्याबरोबर आता दुर्गती कशी असते बघा, पुढेही त्यांनी सांगितलंय ते. आता उत्तम ते गेलाच, बिचारांनी पुत्रिक गेला आणि सुरुची सुद्धा एका मोठा वनामध्ये आग लागली होती. त्या आगीमध्ये ती जळून भस्मसात झाली सुरुची. सुनीतीला मात्र भगवंताचं स्थान मिळालं कारण विमानात गेली ना सुनीती. सुनीती पुढे विमानात गेली आणि मागून ध्रुव गेले. सुरुची नाही गेली विमानात. हे यातून लक्षात घेतलं पाहिजे की ध्रुवाच्या कथेचं तात्पर्य काय आहे, कोणाची गती कशी होते. सुरुचीची गती काय झाली, तिला शेवटी वनातल्या अग्नीमध्ये भस्मसात व्हावं लागलं. तिच्या पुत्राला निपुत्रिक राहावं लागलं, अविवाहित राहावं लागलं आणि तोही मारला गेला. शेवटी ध्रुवानी त्या या यक्षांच्या बरोबर युद्ध करायला सुरुवात केली. ध्रुव गेला, अरे माझ्या भावाला मारलं. तो गेला युद्धाला आणि युद्ध इतकं जबरदस्त केलं त्यांनी की सगळे जे यक्ष आहेत ते पळून जाऊ लागले. यक्षांचा पराभव होऊ लागला आणि तरी पुन्हा यक्ष युद्ध करायला येऊ लागले. आल्याबरोबर यांनी एक अशा पद्धतीचा बाण लावला की जो बाण प्रत्यक्ष भगवंताला देखील आवरता येणं शक्य नव्हता. असा बाण त्यांनी लावला. त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की सुवर्ण पुंखा, सुवर्णाच्या त्याला पंख होते आणि कलहंस वास सहा, पांढरा स्वच्छ असा बाण लावल्याबरोबर गुह्यक निर्मिता, हा तो आत्ताच्या आत्ता या सगळ्या गुह्यकांचा, सगळ्या यक्षांचा पराभव करतो, सगळ्या यक्षांना ठार मारतो. म्हणून त्यांनी तो धनुष्याला बाण लावला. तेवढ्यात नारायणास्त्र होतं ते. नारायणास्त्र म्हणजे सोपं नाहीये, ब्रह्मास्त्रापेक्षा मोठं आहे. नारायणास्त्रापुढे कोणतंच अस्त्र चालत नाही, त्याला फक्त नमस्कार करावा लागतो. तेव्हा नारायणास्त्र लावल्याबरोबर मात्र मनूला कळालं, आजोबांना, अरे अरे अरे
चला 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 म्हणजे आपल्या नातवाची समजूत घालू म्हणून मनू आले. म्हणले अरे अरे ध्रुवा, अरे किती लोकांना मारतोस, किती यक्षांना मारतोस, झालं ना तुझा भाऊ मारला. ते म्हणले माझ्या भावाला मारलं, हो मारला, पण शेवटी दैवानेच माणूस मरतो, जन्माला दैवाने येतो, मरतोय दैवाने. तेव्हा तू आता युद्ध थांबव. एका माणसासाठी किती लोकांना मारणार तू, सांग ना. किती यक्ष मारले आतापर्यंत, आणि आता तर नारायणास तू लावलंस. नको नको, असं करू नको. अलंब साती रोषेण, थांब, मी तुझा आजोबा आहे, माझा ऐक. म्हणून आजोबा समोर आले. म्हणून त्याची समजूत घातली. अनागसा, निरागस लोकांना, निष्पाप लोकांना मारू नये. तू भावाचा वचपा काढण्यासाठी हे केलं ठीक आहे, परंतु आता किती यक्षांना मारणास, सगळं यक्षकुल नष्ट करणारेस का? म्हणून थांब. ती बाण बाजूला काढ. बाण बाजूला काढला आणि म्हणून इथे उपदेश केलाय. कोणता उपदेश? सोनंतोंत करः कालो नादी आदिकृतम दया. अरे हा काळ आहे, काळाने माणसाचा जन्म होतो, काळानेच मृत्यू होतो. काळाच्या प्रभावापुढे कोणाचं काही चालत नाही. जन्म जनेन जनयन मारेन मृत्यूरांतकम. जन्मही काळाने होतो, मृत्यू काळाने होतो. तेव्हा आणि तुझ्यासारखा ज्ञानी, ज्यांनी 5 वर्षाच्या वयामध्ये देवाला प्रसन्न केलं, त्याला मी काय सांगणार? न चैते पुत्र का राहतो का. हा एका तुझ्या भावासाठी तू सगळ्या यक्षांना मारू नकोस. अरे आपण सगळे भगवंताच्या हातातले खेळणे आहोत. गावो यथा वैनसिदाम यंत्रिता. ज्याप्रमाणे एखाद्या बैलाच्या नाकामध्ये व्यसन असावी, त्याप्रमाणे आपल्या नाकात देवानी कर्माची व्यसन घातलेली आहे. तेव्हा तू प्रत्येक जण आपापल्या कर्मानुसार जन्माला येतो आणि कर्मानुसार मरतो. जाऊ द्या, आता थांब. आता तू थांब म्हणल्यानंतर मग धनद आले. धनद म्हणजे स्वतः कुबेर आले. कुबेरांनी नमस्कार केला. आता तुमचा रोष कमी झाला, बरं झालं. तुम्ही 36,000 वर्ष या ठिकाणी मोक्ष कसा मिळतो, मुक्ती कशी मिळते? तुम्हाला पुण्य जरी झालं जास्त तरी मोक्ष मिळणार नाही, कारण जन्म होईल श्रीमतांगे, हे मोठमोठ्या श्रीमंताच्या घरी जन्म होईल. पाप झालं मग यासाठी कसं करायचं, मुक्ती कशी मिळेल? पापही नकोय आणि पुण्यही नकोय. सत्कर्म केलं तर पुण्य वाढेल, दुष्कर्म केलं तर पाप वाढेल. पण संत काही दुष्कर्म करणार नाहीत, सत्कर्म करतील, मग पुण्यच वाढेल. ते म्हणतात भोगाने पुण्याचा क्षय करायचा आणि त्यागपूर्वक यज्ञाच्या अनुष्ठानाने पापाचा क्षय करायचा आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात भोगै पुण्यक्षयम कुर्वन. भोगाने पुण्यक्षय, म्हणून भोग भोगले त्या लोकांनी. का? त्या फार ऐशारामामध्ये जीवन का जगले, 36,000 वर्ष राज्य का केलं? पुण्याचा क्षय करायचा होता ना, त्याशिवाय झालं नसतं. म्हणून आणि मग स्वतः तिथून ते निघाले. ते ध्रुव महाराज प्रत्यक्ष भगवंताच्या दृष्टिकोनातून आपल्याला बदरिकाश्रमामध्ये आले. बदरिकाश्रमामध्ये सगळे तिथे ऋषी होते, मुनी होते. तिथे पुन्हा एकदा ध्यान केलं आणि आता त्यांचा अंतिम क्षण आला. तेवढ्यात मृत्यू समोर आला. मृत्यू समोर आल्याबरोबर ते म्हणले काय? काही नाही म्हणले, महाराज तुमची वेळ झाली म्हणून मी आलोय. असं म्हणल्याबरोबर तिथे दोघं जय विजय दोघं जण होते. सुनंद आणि नंद असे भगवंताचे पार्षदगण होते. सुनंद नंदा उपसृत्य सस्मितम. त्याने हात जोडले आणि सांगितलं आम्ही तुम्हाला भगवंताच्या स्थानाला न्यायला आलेलो आहोत, तुम्हाला ध्रुव स्थान प्राप्त करून देण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून ते समोर आले. त्यांनी विमान आणलेलं होतं. ते विमान पाहिल्याबरोबर म्हणले विमान उंच आहे, आता वरती चढायचं कसं? तेवढ्यात मृत्यू आला. त्यांनी हात जोडले आणि खाली वाकला. तो म्हणला महाराज मी आलोय, माझ्या डोक्यावर पाय द्या. म्हणून मृत्योर मूर्ध्नि पदं दत्वा, मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला. एरवी सामान्य माणसाच्या डोक्यावर मृत्यू पाय देतो, आपल्या नाही का, डोक्यावर पाय देतो आणि निघून आपल्याला घेऊन जातो. आणि इथे ध्रुवानी त्याच्या डोक्यावर पाय दिला. अर्थात मृत्युंजय झाला, याला मृत्युंजयता प्राप्त झाली, मृत्यूवर विजय मिळवला. मृत्युर्मूर्ती पदं दत्वा आरुरोहत भूतम ग्रहम. आणि वरती विमानात चढले. शंख वाजले, पणव वाजले, आकाशामध्ये दुंदुभी वाजल्या. देवांनी पुष्पवर्षाव केला. गंधर्व मुख्य प्रजू उपेतो कुसुमवृष्ट, या कुसुमांचा अर्थात पुष्पांचा वर्षाव झाला. वारे वा असा म्हणतात. 5 वर्षाच्या वयामध्ये ज्यांनी भगवंताला प्राप्त केलं आणि ध्रुवपद प्राप्त केलं. आकाशातून त्यांचं विमान निघालं. ध्रुव म्हणलं पण माझी आई, ती म्हणली ती काय समोर चालली, सुनीतीवर का? सुरुची नाही, ती तर बनव्यामध्ये जळून गेली.
दर्शयामस तू देवी पुरा याने न गच्छती. तेव्हा पुढे तुमच्या आईचं विमान पुढे चाललं तुमचं मागे. असं पाहिल्याबरोबर आनंद वाटला. वारे वा. नारद म्हणतात ज्याप्रमाणे ही सुनीती मुक्त झाली आणि ध्रुवाला ध्रुवपद प्राप्त झालं. मैत्रेय म्हणतात विदुरा इदं मया ते विहितं कुरुद्वः ध्रुवस्य विख्यातो विशुद्ध कर्मणः हित्वार्भक क्रीडकानि मातुर ग्रहांच विष्णुं शरणं यो जगाम. जो भगवंताच्या ध्रुव पदाला प्राप्त झाला. ध्रुव पद असं आहे पंचमस्कंदात त्याचं वर्णन पुन्हा एकदा तसंच केलेलं आहे की ज्याच्या भोवती सगळं विश्व फिरतं. एखाद्या मेढी चक्र ज्याप्रमाणे एखादा जनावर आपण मेढीला बांधावं आणि ते मेढी ही जशी स्थिर असते आणि जनावर अस्थिर असते फिरत असतं त्याप्रमाणे सगळं विश्व या मेढीभोवती ध्रुवाभोवती फिरते. ध्रुव फिरत नाही. ध्रुवाच्या भोवती किंवा त्यांनी दुसरे वर्णन केलेले जसं आपण एखादं शिंक लटकावतो असं शिंक लटकावलेलं असतं ते जसं बांधलेलं असतं त्याप्रमाणे हा ध्रुवपद म्हणजे शिंक आहे त्याच्या भोवती सगळं विश्व फिरते. याप्रमाणे पौर्णिमासम सिनेवाल्यांत शरण येथवा त्यांनी उदाहरण सांगितलंय की ही कथा जो पौर्णिमेला ऐकेल किंवा द्वादशीला ऐकेल अमावस्याला ऐकेल चतुर्दशीला ऐकेल व्यतिपाताला ऐकेल किंवा संक्रमे दिने एखाद्या संक्रांतीच्या वेळेला ऐकेल ते या भगवंताच्या पदवीला प्राप्त होतील. तिथिक्षयाला किंवा रविवारच्या दिवशी जो ही कथा ऐकतो त्याला भगवंताचं पद प्राप्त होतं. अशा प्रकारचा आशीर्वाद या कथेला दिलेला आहे. आणि याप्रमाणे ज्या क्षत्रबंधुर तस्यादिरूढ मनवारूढ छेदपी वर्ष पुगैः षट्पंचवर्षो यद होळ भिरल्पैः प्रसाद्य वैकुंठमवाप तत्पदम. केवळ 5 वर्षाच्या वयामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष भगवंताला प्राप्त केलं आणि नारदासारखा गुरु त्याला मिळाला म्हणून त्यांनी हे पद प्राप्त करू शकला. गंभीर वेगो निमिषम ज्योतिषाम चक्रमाहितम यस्मिन् भ्रमति कौरव्य मेध्यामेव गवांगणाः महिमानं विलोकासे नारद भगवान ऋषी ही. अशा प्रकारचं हे कथा ही पुण्यकारक आहे म्हणून ही ध्रुव कथा या ठिकाणी सांगितली. आता याच्यानंतर ध्रुवाच्या वंशाचं वर्णन आणि अंगराजाची जी कथा सांगतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव.